ओके, नमस्कार मित्रांनो, गणित साथी या चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। इयत्ता 10वीचं संकीर्ण प्रश्न संग्रह 6 अर्थात त्रिकोणमिती नावाचं प्रकरण आपलं सुरू आहे मित्रांनो। त्याच्यामध्ये ह्या संकीर्ण प्रश्न संग्रह 6 मधला 6वा प्रश्न आपण आज घेणार आहोत। याच्या आधीचे प्रश्न आपले आधीच्या व्हिडिओमध्ये पूर्ण झालेले आहेत मित्रांनो। तर 6व्या प्रश्नापासून आपण सुरुवात करणार। तर 6वा प्रश्न पहिल्यांदा वाचूया, त्याचा अर्थ समजून घेऊया आणि मग नंतर उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करूया। तर प्रश्न 6वा काय सांगतो, एक मुलगा एका इमारतीपासून 48 मीटर अंतरावर उभा आहे। त्या इमारतीच्या वरच्या टोकाकडे पाहताना त्या मुलाला 30 अंशाचा मापाचा उन्नत कोन करावा लागतो, तर त्या इमारतीची उंची काढा। नुसतं उदाहरण वाचून त्याचा अर्थ लक्षात येणार नाही, तर उदाहरण आता आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। लक्षात घ्या पहिलं, तर इमारतीपासून एक मुलगा 48 मीटर अंतरावरती उभा आहे। या ठिकाणी मी एबी नावाची इमारत काढली मित्रांनो। बघा आकृतीमध्ये तुम्हाला एबी इमारत दिसत असेल। एबी इमारतीचं हे टोक बी इथपासून तर सी हे जे अंतर आहे बीसी अंतर, ह्या अंतरावरती म्हणजे सी या ठिकाणी मुलगा उभा आहे। हा मुलगा इथून ह्या एबी इमारतीचं जे वरचं टोक आहे ह्या टोकाकडे पाहतो। ज्यावेळेस तो ह्या टोकाकडे पाहतो ह्या ठिकाणावरून इकडे, तर त्यावेळेस या ठिकाणी 30 अंशाचा उन्नत कोन म्हणजे वरती पाहणे आणि अवनत कोन म्हणजे खाली पाहणे, हे लक्षात ठेवा। उन्नत कोन 30 अंशाचा तयार होतो। तर पहा, तर आपल्याला ही जी इमारत आहे एबी, ह्या इमारतीची उंची तुम्हाला काढायला सांगितली मित्रांनो। तर सुरुवातीला दिलेलं काय आहे, 48 मीटर अंतर आहे कोणाचं, इमारतीचं आणि मुलाचं। मी मुलगा शब्द लिहिला म्हणजे तो ह्या जागेवर आहे, इमारत शब्द लिहिली म्हणजे एबी तुमची इमारत आहे। बघा, मग इमारतीची उंची एबी ती आपण या ठिकाणी एक्स मानूया मित्रांनो, आणि मग या ठिकाणी मी एक्स लिहिणार, राईट। त्याच्यानंतर मुलाचे इमारतीपासूनचे अंतर, ह्या मुलाचे ह्या इमारतीपासूनचे अंतर 48 आहे, आणि मग ते बीसी आहे तुमचं 48, राईट। तर त्रिकोण एबीसी हा या ठिकाणी काटकोन त्रिकोण आहे मित्रांनो, म्हणून या ठिकाणी लिहिलं मी त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण। ह्या त्रिकोणामध्ये हा जो कोन आहे तुमचा सी या ठिकाणी असलेला 30 अंशाचा कोन, ह्या कोणाच्या समोरची जी बाजू आहे एबी ही इमारतीची उंची आहे, ती शोधायची आहे तुम्हाला। आणि खालची जी लगतची बाजू तुम्हाला दिलेली आहे 48, मग बघा समोरची बाजू आणि लगतची बाजू, जर तुम्हाला ह्या दोन गोष्टी पैकी एक जर शोधायची असेल तर 100% तुम्हाला टॅन गुणोत्तराचा या ठिकाणी उपयोग करावा लागेल मित्रांनो। आणि म्हणून मी या ठिकाणी लिहिणार, बघा टॅन थीटाच्या ऐवजी टॅन 30 म्हणू आपण, कारण 30 अंशाचा कोन आहे तुमचा, आणि टॅन गुणोत्तर म्हणजे समोरील बाजू एबी छेदस्थानी लगतची बाजू तुमची काय असणार मित्रांनो, बीसी, राईट। चला आता फक्त या ठिकाणी किमती ठेवायच्या आपल्याला। टॅन 30 तो जो टेबल आहे, ती जी सारणी आहे त्या सारणीमध्ये टॅन 30 ची म्हणजे टॅन 30 ची जर किंमत बघितली तुम्ही, तर ती किंमत असते मित्रांनो 1 छेदस्थानी वर्गमूळ 3, राईट। एबी मानलेला आहे एक्स, तो एक्स आपण जसा तसा ठेवणार। छेदस्थानी बीसी ची किंमत 48 आहे मित्रांनो, ती 48 ठेवली, राईट। आता तिरकस गुणाकार करूया, चला याने याला गुणा आणि याने याला गुणा, म्हणजेच काय होतील 1 गुणिले 48 म्हणजे 48 बरोबर वर्गमूळ 3 गुणिले एक्स म्हणजे वर्गमूळ 3 एक्स, अशा पद्धतीने आपण लिहिणार, राईट। याच्यानंतर पहा काय झालं पुढे, मग वर्गमूळ 3 गुणिले एक्स बरोबर तुमचे जर 48 असतील मित्रांनो, तुम्हाला एक्स ची किंमत काढायची, आणि म्हणून म्हणू शकता तुम्ही एक्स बरोबर हे 48 छेदस्थानी तुमचे वर्गमूळ 3। हे छेदातले वर्गमूळ 3 काढून टाकायचे असेल तर आपल्याला छेदाचे परिमेयकरण करा असं म्हणतो आपण। छेदाचे परिमेयकरण करायचे म्हणजे वर्गमूळ 3 ला वर्गमूळ 3नच गुणायचं आणि 3नच भागायचं, म्हणजेच काय होईल तुमचे 48 छेदस्थानी वर्गमूळ 3, याला वर्गमूळ 3नच गुणा आणि 3नच भागा। अंशाला आणि छेदाला वर्गमूळ 3 न गुणलं असा त्याचा अर्थ झाला। इथे व्यवस्थित लिहितो, हा 3 वर्गमूळ 3, राईट। पुढे काय झालं, बरोबर एक्स बरोबर पहा आता या ठिकाणी 48 जशीच्या तशी, वर्गमूळ 3 जशीच्या तशी, छेदस्थानी वर्गमुळात 3 गुणिले 3 म्हणजेच काय झाले तुमचे 9, वर्गमुळात 9,
आणि पुढे जाऊन लिहिणार 48 वर्गमुळात 3 छेदस्थानी 9चं वर्गमूळ 3 असतं मित्रांनो. ओके. आणि आता याला भाग द्यायचा. 16 त्रिक 48 होतात, म्हणजेच किती होतील या ठिकाणी 48 ला जर 3 भाग दिला 3 एक 3, 1 उरला 18 झाले, 3 18 म्हणजेच किती झाले 16 आले. आणि हे वर्गमूळ तुमचे 3. ही काय आली तुमची एक्स. एक्स म्हणजे काय, एक्स ही त्या इमारतीची उंची आहे. आणि म्हणून असं लिहू शकतात इमारतीची उंची बरोबर 16 वर्गमुळात 3. एक वाक्य लिहायचं या ठिकाणी, विसरायचं नाही. इमारतीची उंची 16 वर्गमुळात 3 मीटर मध्ये आहे तुम्हाला, तर मीटर हा शब्द आपण लिहायला विसरायचं नाही. अशा पद्धतीने अतिशय सोपं उदाहरण आहे बघा. चला मित्रांनो, ह्याच संकीर्ण प्रश्न संग्रहातला 7वा प्रश्न आहे. दीपगृहावरून एका जहाजाकडे पाहताना निरीक्षकाला 30 अंश मापाचा अवनत कोन करावा लागतो. हा शब्द खूप महत्वाचा आहे. आणि बघा या ठिकाणी एक दीपगृह आहे, टावर किंवा मनोरा किंवा त्याला दीपगृह असं म्हणतो आपण. आणि हे इथे निरीक्षक बसलेला आहे. हा निरीक्षक या समुद्रामध्ये जहाज या सी या ठिकाणी इथून तो जहाजाची निरीक्षण करतो, जहाजाकडे बघतोय. तो ह्या ठिकाणी असल्यामुळे तो जर खाली बघत असेल तर इथे तुमचा 30 अंशाचा अवनत कोन तयार होतो. उन्नत नाही हा, बघा खाली बघणं याला अवनत असा शब्द वापरला. मग या ठिकाणावरून तो सी या ठिकाणाकडे बघत असेल तर 30 अंशाचा कोन होता. आणि एडी जी दिसते ना मित्रांनो, ही क्षितिज समांतर रेषा आहे. त्याची दृष्टी रेषा तुमची एसी आहे. ओके. मग पहा, आता थोडस आपण विचार करू. त्याच्या पुढे बघा काय सांगितलं. जर दीपगृहाची उंची 100 मीटर, म्हणजे ही जी उंची एबी ही तुमची किती सांगितली 100 मीटर असेल, तर ते जहाज दीपगृहापासून किती अंतरावर असेल. म्हणजेच काय, सी या ठिकाणी असलेलं जहाज आणि हे तुमचा दीपगृह बी एबी, बी पासून सी पर्यंतचं अंतर म्हणजे बीसी अंतर तुम्हाला या ठिकाणी शोधायचं आहे. दीपगृहापासून जहाजापर्यंतचं अंतर, दीपगृह शब्द इथे जहाज आहे, हे अंतर तुम्हाला शोधायचं. मित्रांनो पहा, आता जर तुमचा या ठिकाणी असलेला अवनत कोन 30 अंशाचा असेल तर 100% हा कोन सुद्धा 30 अंशाचा होईल. का होईल बरं लक्षात घ्या. या दोन समांतर रेषा आहेत, त्यांना ही जर छेदिका छेदली तर हे जे तयार होणे कोन असतात, ह्या कोणाला आणि ह्या कोणाला वितक्रम कोन असं म्हणतात. काय म्हणतात त्यांना, वितक्रम कोन. म्हणून त्रिकोण एबीसी ह्या काटकोन त्रिकोणामध्ये पहिल्यांदा हा 30 अंशाचा कोन काय येईल माहितीये की हा 30 म्हणून हा 30. तर मग मी खाली लिहितो बघा, कोन डीएसी बरोबर 30 अंश. आणि म्हणून खालच्या ओळीत डीएसी आणि एसीबी पहा, कोन डीएसी जेवढं माप असेल, डीएसी म्हणजे ह्या कोणाचं जेवढं माप असेल तेवढंच ह्या कोणाचं माप. मग हे वाचताना कसं वाचायचं, एसीबी 3 अक्षरी वाचन करतोय आपण, कोन एसीबी. हे दोन्ही समान मापाचे आहेत. याला कारण देतो मित्रांनो आपण ह्या ठिकाणी वितक्रम कोन. हे सारखे का, तर वितक्रम कोन कसोटीचा आपण या ठिकाणी वापर करतोय. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो, डीएसी जर 30 असेल तर तुमचा कोन एसीबी सुद्धा किती अंशाचा असला पाहिजे, 30 अंशाचा. हे अतिशय महत्वाचं आहे. चला तर मित्रांनो, हा जर 30 अंशाचा कोन असेल तर आपण टॅन गुणोत्तर मागासारखं वापरणार. आणि म्हणून टॅन 30 बरोबर 30 अंशासमोरची बाजू एबी छेदस्थानी बीसी, नेहमी सारखंच समोरची बाजू एबी छेदस्थानी लगतची बाजू बीसी, हे टॅन गुणोत्तर असतं. आणि मग पुढे जाऊन आपण याला असं लिहू शकतो मित्रांनो, पहा वाटल्यास असं लिहितो मी इथे खाली. पहा, आता टॅन 30 ची किंमत असते तुम्हाला माहिती, वर्गमुळात 1 छेदस्थानी वर्गमुळात 3. टॅन 30 ची किंमत 30 अंशाची किंमत, राईट. आणि एबी किती आहे तुमचा मित्रांनो, हा 100 दिला म्हणून बरोबर या ठिकाणी मी 100 लिहिणार. छेदस्थानी बीसी शोधायचा आहे, तुम्ही बीसी जसा असता तिरकस गुणाकार करा. बीसी ने एकाला गुणल्यानंतर बीसी होतील बरोबर, वर्गमूळ 3 ने 100 ला गुणा
100 गुणिले वर्गमूळ 3 आणि हेच उत्तर तुमचं काय आहे बीसी. बीसी म्हणजे कोणतं अंतर मित्रांनो बघा बीसी लिहिलं जहाजाचे दीपगृहापासूनचे अंतर बीसी बरोबर किती आलं 3 100 वर्गमुळात 3 आणि हे ते किती कशामध्ये आहे मीटर मध्ये आहे आणि त्याला तुम्ही मीटर असं लिहू शकतात. ओके मित्रांनो, आठवं उदाहरण बघा. 15 मीटर रुंदीच्या रस्त्याच्या दुतर्फा समोरासमोर 2 इमारती आहेत. त्यापैकी एकीची उंची 12 मीटर असून तिच्या छतावरून दुसरीच्या छताकडे पाहिले असता उन्नत कोन 30 अंश मापाचा होतो. तर त्या इमारतीची उंची काढा. कोणत्या दुसऱ्या इमारतीची उंची आपल्याला या ठिकाणी काढायला सांगितली. पहा मित्रांनो, एबी ही एक इमारत आहे. त्याच्यानंतर ईसी ही दुसरी इमारत आहे. एबी ही लहान इमारत दिसते आणि ईसी तुमची मोठी इमारत दिसते. ओके, ह्या 2 इमारतीच्या मध्ये हा बीसी नावाचा रोड आहे, रस्ता आहे आणि त्या रस्त्याची रुंदी तुम्हाला 15 मीटर दिलेली लक्षात घ्या. 15 मीटर रुंदीचा रोड आहे दोन्ही इमारतीच्या मध्ये, हे लक्षात घ्या. आणि पहिली जी इमारत आहे त्या इमारतीची उंची तुम्हाला 12 दिली असेल. जर हे अंतर 12 असेल मित्रांनो पहा, तर इथून ए बिंदू पासून या ठिकाणी आपण लंब काढला डी पर्यंत, म्हणजे एबीचं जेवढं अंतर असेल तेवढंच अंतर तुमचं डीसीचं असलं पाहिजे. म्हणजे एबी बरोबर 12 तर डीसी तुमचे किती असतील मित्रांनो 12. राईट. त्याच्यानंतर डीसी तुमचे 15 असेल तर तुमचे एडी सुद्धा 15 येतील. मग मला सांगा तुम्ही आता ए बी सी डी हा जो चौकोन दिसतो हा चौकोन आयत आहे मित्रांनो. कारण काय की आयताच्या सम्मुख भुजा एकरूप असतात. ही बाजू 15 ही बाजू 15, ह्या दोन्ही बाजू एकरूप झाल्या. नंतर ही 12 तर समोरची त्याच्या समोरची ही सुद्धा 12, ह्या सम्मुख भुजा तुमच्या एकरूप झाल्या. तर 100% एबीसीडी हा चौकोन आयत आहे. चला इथपर्यंत आल्यानंतर आता ह्या ठिकाणी बघा, इमारतीच्या ए ह्या ठिकाणावरून छतावरून दुसऱ्या इमारतीच्या ई ह्या छताकडे म्हणजे इथून इकडे पाहिल्यानंतर उन्नत कोन 30 अंश मापाचा होतो. लक्षात घ्या, उन्नत शब्द वापरला म्हणजेच आपण इकडे बघणार वरती बघणार असं, म्हणजे 30 अंश मापाचा ह्या ठिकाणी कोन झाला. तर तुम्हाला काय विचारलं, दुसऱ्या इमारतीची म्हणजे ईसीची उंची आपल्याला काढायला सांगितली. मग पहा आता हे तुम्हाला 15 माहित झाल्यानंतर आता हे अंतर शोधायचं आपण पहिल्यांदा त्याला एक्स मानूया. काय म्हणू आपण त्याची, हा पण चला रस्त्याची रुंदी बीसी आणि ती बीसी किती दिली मित्रांनो पहा बरं. बीसी बरोबर तुमचे 15 आहेत म्हणून आपण या ठिकाणी 15 मीटर लिहिणार. राईट. त्याच्यानंतर लहान इमारतीची उंची एबी आणि एबी सुद्धा तुम्हाला 12 मीटर दिली आहे म्हणून 12 मीटर आपण या ठिकाणी लिहिणार. त्याच्यानंतर मोठी इमारतीची उंची तुमची ईसी असेल. लक्षात ठेवा ईसी ती आपल्याला शोधायची मित्रांनो. आणि पहा या ठिकाणी तुमचा जो उन्नत कोन आहे कोन ई ए डी म्हणजे हा इथला कोन जो आहे तो 30 अंशाचा आहे म्हणून मी या ठिकाणी 30 अंश अशा पद्धतीने लिहिले. मी तुम्हाला आधीच सांगितलं चौकोन एबीसीडी हा आयत आहे म्हणून खाली लिहिलं चौकोन एबीसीडी हा तुमचा आयत आहे. आणि म्हणून जर पहा बीसी म्हणजे रस्त्याची रुंदी जर तुमची 15 असेल मित्रांनो तर एडी सुद्धा तुमचा 15च होईल. कारण आयत आहे, आयताच्या सम्मुख बाजू एकरूप असतात. एबीची लांबी तुमची एबी बरोबर जर 12 असेल तुमचे तर त्याच वेळेस तुमची सीडी सुद्धा म्हणजेच डीसी किंवा तर सीडी किंवा डीसी म्हणूया ते सुद्धा किती असतील 12च असतील. कारण आयताचा गुणधर्म आहे त्याच्या सम्मुख भुजा कशा असतात एकरूप असतात. चला तर आता त्रिकोण बघा, आता हा काटकोन त्रिकोण आहे. या त्रिकोणाचा विचार करणार मित्रांनो ई ए डी किंवा ई डी ए ह्या काटकोन त्रिकोणामध्ये त्रिकोण ई वाचताना असं व्हायचं काटकोन आधी घेऊया आपण असं ई डी ए ह्या काटकोन त्रिकोणात
ह्या काटकोन त्रिकोणात. चला ह्या काटकोन त्रिकोणात मग आता हा 30 अंशाचा कोन म्हणून tan 30 म्हणूया, tan 30 अंश बरोबर. याच्या समोरची बाजू 30 अंशाच्या समोरची बाजू ईडी छेदस्थानी एडी, ईडी छेदस्थानी एडी, राईट. आणि पुढे जाऊन त्याला आपण असं लिहू शकतो मित्रांनो, पहा tan 30 ची किंमत माहिती झाली आहे तुम्हाला, 1 छेदस्थानी वर्गमूळ 3, राईट. ईडी काय मानलेली आपण या ठिकाणी एक्स मानलेली म्हणून ईडी बरोबर एक्स घ्या. छेदस्थानी एडी अंतर तुमचं 15 आहे, ते 15 या ठिकाणी टाका. चला तिरकस गुणाकार करा, याने याला गुणा, याने याला गुणा, आणि म्हणून असं लिहिणार पहा. पाहिजे असेल तर एक्स बरोबर असं लिहू शकतात, 15 ने याला गुणलं म्हणजेच 15, बघा 15 गुणिले 1 म्हणजेच 15, छेदस्थानी तुमचे वर्गमूळ 3 आहे की. आणि पहा, आणि म्हणून बरोबर एक्स पहा 15 छेदस्थानी वर्गमूळ 3, या छेदाचं परिमेयकरण करूया. म्हणजे वर्गमूळ 3 काढण्यासाठी वर्गमूळ 3 अंशाला गुणायचं आणि वर्गमूळ 3 छेदाला पण गुणायचं, याला छेदाचे परिमेयकरण असं म्हणतात. वरती झाले मित्रांनो 15 वर्गमुळात 3 छेदस्थानी, हे बघा वर्गमुळात 3 त्रिक 9, 9चं वर्गमूळ घेतलं तर 3 येतील. लक्षात घ्या, मी डायरेक्ट स्टेप घेतो. वर्गमुळात 3 गुणिले 3, 3 त्रिक 9, 9चं वर्गमूळ आलं 3. आता 3 भाग द्या मग या ठिकाणी, 3 1 3, 3 5 15, म्हणजेच उत्तर किती येणार तुमचं, एक्स बरोबर 5 गुणिले 3 वर्गमूळ 3, 5 वर्गमूळ 3. ही कसली किंमत आली, एक्स ची किंमत आली. आपल्याला दुसरी इमारत विचारली, दुसऱ्या इमारतीची उंची म्हणजे ईसी ची उंची, आपण ईसी लिहिणार. ईसी बरोबर पहा, ईसी मध्ये हा ईडी अधिक डीसी. पहा ईडी म्हणजे काय, आताच काढले 5 वर्गमुळात 3 एक्स. ईडी म्हणजे हे एक्स अंतर, ते किती काढलं तुम्ही, 5 वर्गमुळात 3 अधिक डीसी तुमचे किती, सॉरी डीसी हे किती तुमचे 12 आहेत मित्रांनो, किती आहेत 12 आहे, लक्षात घ्या. म्हणजे 5 वर्गमूळ 3 अधिक 12. बघा बरं हे शेवटपर्यंत दिसतंय का तुम्हाला, नाही दिसत तर थोडस वरती लिहितो मी, थोडं वरती घेऊया, हे पुन्हा व्यवस्थित लिहितो मी. मित्रांनो याला भाग दिल्यानंतर हे एक्स किती आले होते तुमचे, एक्स बरोबर आले होते 5 वर्गमूळ 3, राईट. दुसऱ्या इमारतीची उंची, दुसऱ्या इमारतीची उंची, आणि ती उंची आपण कशाने दाखवलेली, ईसी न दाखवली. ईसी त्याच्यातलं बघा, ईसी मधलं हे अंतर एक्स आहे, एक्स अधिक हे अंतर तुमचं 12 आहे, राईट. एक्स पा तुमचे किती, 5 वर्गमुळात 3 अधिक 12. आता मला वाटतं दिसेल थोडस, ओके. अशा पद्धतीने एवढे मीटर उंची आलेली आहे. लक्षात ठेवा याची बेरीज करता येणार नाही, 12 आणि 5 वर्गमूळ 3, कारण 5ला वर्गमूळ 3 न गुणलेलं आहे आणि 12 तुमचे जसेच्या तसे आहेत. ओके.